नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल चर्चा करत असताना प्रकरण 9 चालू आहे. भारतातील नाणे बाजार आणि भांडवली बाजार या मुद्द्याविषयी आपण चर्चा करत होतो. आतापर्यंत आपण संघटित क्षेत्राबद्दल माहिती पाहिलेली आहोत. आता असंघटित क्षेत्रामध्ये माहिती पाहणार आहोत. असंघटित क्षेत्रातील पहिलं प्रकार आहे स्थानिक बँकर्स. या मुद्द्यांबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. असंघटित क्षेत्र, भारतातील असंघटित क्षेत्रातील रचनेबाबत आपण चर्चा करूया. भारतातील असंघटित नाणे बाजारात स्थानिक बँकर्स, सावकार आणि अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थांचा समावेश होतो. तर असंघटित नाणे बाजाराचे कार्य मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आहे. त्यामध्ये पहिला आहे स्थानिक बँकर्स. हे वित्तीय मध्यस्थ असतात जे बँकासारखेच कार्य करतात. हे बहुतेक हुंडीसारख्या स्वदेशी अल्पमुदतीच्या पतसाधनांमध्ये व्यवहार करतात. वेगवेगळ्या बाजारपेठेत व्याजाचा दर वेगवेगळा असतो. स्थानिक बँकर्स बहुधा ठराविक विशिष्ट सामाजिक घटकाशी संबंधित असतात. बँका सुविधा नसलेल्या भागातील निधीचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहेत. ते प्रत्यक्ष शेती, व्यापार आणि उद्योगांना कर्ज पुरवठा करतात. उदाहरण म्हणजे सराफी पेढी, अडते, व्यापारी, दलाल इत्यादी. त्यानंतरचा दुसरा महत्त्वपूर्ण घटक आहे सावकार. बघा, सावकार प्रामुख्याने ग्रामीण भागात काम करतात. सावकार सामान्यतः उच्च दराने व्याज आकारतात. सावकारांनी दिलेली कर्जे बहुतेक अनुत्पादक हेतूसाठी असतात. उदाहरण शेतमजूर, सीमांत आणि अल्पभूधारक, शेतकरी, कारागीर, छोटे व्यापारी इत्यादी घटक सावकाराकडून कर्ज घेतात. सद्यस्थितीत सावकारांच्या शोषण करण्याच्या प्रवृत्तीमुळे रिझर्व्ह बँकेने सावकारांच्या क्रियाकलापांवर निर्बंध घातले आहेत. त्यानंतरचा पुढचा आहे अनियंत्रित बिगर बँक. बघा, बँक वित्तीय मध्यस्थ यात चिटफंड्स, निधी, कर्ज कंपन्या इत्यादीचा समावेश होतो. चिटफंडातील सदस्य यामध्ये नियमित भरणा करतात. एकमेकांनी मान्य केलेल्या निकषांच्या आधारे बोली किंवा चिठी ड्रॉ पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते. त्यानुसार गोळा केलेला निधी सदस्याला दिला जातो. चिटफंड बहुतांश केरळ आणि तामिळनाडूमध्ये कार्यरत आहेत. निधी हा एक पारंपरिक लाभदायक प्रकार आहे. हा सदस्यांच्या योगदानावर चालतो. सभासदांना माफक व्याजदरावर कर्ज दिले जाते. कर्ज कंपन्या या वित्तीय कंपन्या असतात. त्या व्यापाऱ्यांना, लघु उद्योगांना आणि स्वयंरोजगारांना कर्ज पुरवतात. त्या अनियंत्रित असल्यामुळे कर्जावर उच्च व्याजदर आकारतात. अशा प्रकारे अनियंत्रित बिगर बँक हे सुद्धा काय आहे, असंघटित क्षेत्रातील तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थामध्ये निधी, चिटफंड आणि कर्ज कंपन्या हे 3 महत्त्वपूर्ण घटक आहेत. याशिवाय तुम्हाला ॲडिशनल माहिती तुम्हाला माहीत आहे का, यामध्ये आपण नाणे बाजाराची साधने पाहणार आहोत. त्यामध्ये नाणे बाजारात पतसाधनांचा वापर होतो. एक मागणी नाणे बाजार आहे. जेव्हा पैसे एका दिवसासाठी कर्ज म्हणून घेतले जाते किंवा दिले जाते तेव्हा त्याला 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा म्हणून ओळखले जाते. पैसे उसने घेतले जातात किंवा एका दिवसापेक्षा जास्त काळ व 14 दिवसापर्यंत कर्ज दिले जाते तेव्हा तो दखल पैसा, नोटीस म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा आहे कोषागार बिले. तात्पुरती तरलता कमतरता दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेने दिलेली अल्पमुदतीची साधने. त्यानंतरचा आहे व्यापारी पत्रे. ही एक असुरक्षित वचन चिठ्ठी आहे जी एका निश्चित परिपक्वता कालावधीसह मान्यता आणि वितरणानुसार परिक्रम्य आणि हस्तांतरणीय असते. त्यानंतरच आहे ठेवीचे प्रमाणपत्र. ही साधने असुरक्षित आहेत. वाणिज्य बँक आणि विकास वित्त संस्थांनी जारी केलेल्या वाहक स्वरूपात वाटाघाटी करण्यायोग्य साधने आहेत. त्यानंतरच आहे व्यापारी पावती. ती अल्प जोखीम असलेली परिक्रम्य आणि तरल साधने आहेत. अशा प्रकारे आपण नाणे बाजाराची साधने पाहिलेत. त्यामध्ये नाणे बाजार, मागणी नाणे बाजार, कोषागार बिले, व्यापारी पत्रे, ठेवीचे प्रमाणपत्र, व्यापारी पावती ह्या गोष्टींचा समावेश होतो. आता आपल्याला भारतातील नाणे बाजाराची भूमिका पाहायची आहे. भारतातील नाणे बाजाराची भूमिका बघा, खालील पैलू भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करतात. त्यामधील पहिला आहे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज. बघा, नाणे बाजारामध्ये कर्जदाराच्या अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा वास्तव दरात पूर्ण करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होते. दुसरा आहे तरलता व्यवस्थापन. दुसरा कुठला आहे, तरलता व्यवस्थापन. नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे. त्यामुळे मौद्रिक धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेतील तरलता आणि पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. परिणामी देशात आर्थिक स्थैर्य लाभते आणि आर्थिक विकास होतो. तिसरा आहे
गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन पोर्टफोलिओ. तिसरा आहे गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन पोर्टफोलिओ. नाणे बाजार गुंतवणूकदाराच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनविलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. याद्वारे गुंतवणूकदार निरनिराळ्या वित्तीय मालमत्ताचे तारण ठेवण्यास सक्षम होतात. यामधून जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावा मिळविण्यास मदत होते. त्यानंतरचा आहे समतोल यंत्रणा. नाणे बाजार साधनांचे तर्कसंगत वाटप आणि गुंतवणूक प्रवाहातील बचत गतिशील करून अल्पमुदतीच्या निधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल स्थापित करण्यास मदत करतो. चौथा आहे सरकारच्या वित्तीय गरजा. बघा, नाणे बाजार शासनाला कोषागार, त्याला ट्रेझरी म्हटलं जातं, देयकांच्या आधारे अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. त्यानंतरचा 6वा आहे मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी. बघा, मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे हे आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्राची आवश्यकता, त्यालाच गरज म्हटलं जातं, पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी उपयोगी ठरते. हे धोरण मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केले जाते. अर्थव्यवस्थेतील पूर्ण विकसित नाणे बाजार मौद्रिक विषयक धोरणांची यशस्वी अंमलबजावणी करण्याची हमी देतो. नाणे बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर धोरण विकसित करण्यास मार्गदर्शन मिळते. त्यानंतरचा 7वा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे रोख रकमेचा काटकसरीने वापर. बघा, नाणे बाजाराचा संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून पैशाचा निकटचा म्हणजे जवळचा पर्याय असलेले विविध वित्तीय साधनांशी असतो. त्यामुळे रोख रकमेचा काटकसरीने वापर होतो. आणि 8वा आहे वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी. नाणे बाजारामध्ये अल्पमुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते. शिवाय नाणे बाजारात कृषी आणि लघु उद्योगांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होते. बघा, वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धीमध्ये नाणे बाजारामध्ये अल्पमुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते. शिवाय नाणे बाजारात कृषी आणि लघु उद्योगांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होते. अशा प्रकारे भारतातील नाणे बाजाराची भूमिकाबद्दल आपण चर्चा केलेला आहोत. आजच्या तासात आपण असंघटित क्षेत्रातील स्थानिक बँकर्स पाहिलो, नंतर आपण सावकाराविषयी माहिती पाहिलो, अनियंत्रित बिगर बँकाविषयी सुद्धा चर्चा केलेला आहोत. भारतातील नाणे बाजाराची भूमिकांमध्ये पहिला आहे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज, दुसरा आहे तरलता व्यवस्थापन आहे, तिसरा आहे गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन पोर्टफोलिओ आहे, चौथा आहे समतोल यंत्रणा आहे, 5वा आहे सरकारच्या वित्तीय गरजा आहे, 6वा आहे मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी, 7वा आहे रोख रकमेचा काटकसरीने वापर, 8वा आहे वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी. तर इथं आपला तास संपतो. नमस्कार.